नमस्कार. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये उपस्थित असलेले आमच्या मंडल अध्यक्ष सन्माननीय सुधीरजी आडवडेकर साहेब, त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ नेते सन्माननीय मनोजजी नाईक साहेब आहेत, आमचे राजू बेग साहेब आहेत, ज्येष्ठ नेवगी साहेब आहेत, भालेकरजी आहेत, मडगावकर मॅडम जे आहेत, भालेकर मॅडम आहेत आणि आलेल्या सर्व आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं स्वागत करतोय. विशेष म्हणजे आजची पत्रकार परिषद ही खूप चांगला दिवस आहे. भारतीय जनता पार्टी जगामध्ये देशामध्ये एक नंबर पक्ष आहे, तळकोकणामध्ये एक नंबर आहे, परंतु एक नंबर टिकून ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवून असंख्य कार्यकर्त्यांनी किंवा इतर पदाधिकाऱ्यांनी आमच्या पक्षामध्ये आम्ही स्वागत केलेलं आहे. विशेष म्हणजे आमचे परशुरामजी चलवाडी यांचं मी विशेष स्वागत करतो, कारण त्यांचे असंख्य कार्यकर्ते आमच्या या पक्षावर, आमच्या ज्येष्ठ नेत्यांवरती, सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब, विशेष म्हणजे या महाराष्ट्राचे आवडते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमच्या सर्वांचे लाडके प्रदेश अध्यक्ष कोकणातले सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे खासदार नारायणरावजी राणे साहेब आणि विशेष म्हणजे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून या सर्वांनी सावंतवाडीतील असंख्य कार्यकर्त्यांचा आता प्रवेश झाला. मी या संपूर्ण टीमचं मी स्वागत करतोय. आमची पूर्ण भारतीय जनता पार्टीची मंडळी त्यांचं स्वागत करत आहे. त्यांना सर्वांना माहिती आहे किंवा सावंतवाडीकरांना सुद्धा माहिती आहे की भारतीय जनता पार्टी सावंतवाडीसाठी जास्तीत जास्त कसा निधी आणू शकते किंवा आमच्या सारखे कार्यकर्ते काय करू शकतात हे संपूर्ण सावंतवाडीकरांना माहिती आहे. आजची ही सुरुवात आहे, चांगली सुरुवात आहे. आज या ठिकाणी अजून दुसरी गोड बातमी अशी आहे की आमच्याकडे एक तरुण उमद नेतृत्व, म्हणजे लोकांमध्ये उठाबस करणारं नेतृत्व आमच्याकडे पुन्हा एकदा सक्रिय झालेलं आहे आणि आमच्या पक्षामध्ये आलेलं आहे. सन्माननीय प्रतीकजी बांदेकर यांनी सुद्धा आज आमच्यावर प्रेम ठेवून, आमच्या पक्षावरती प्रेम ठेवून त्यांचा दुपारी सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणे साहेबांच्या हस्ते त्यांचा प्रवेश झाला. त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या देऊया, कारण एक चांगलं तरुण उमद नेतृत्व हे संपूर्ण सावंतवाडीचा बदल पाहिजे किंवा सावंतवाडीमध्ये काहीतरी नवीन पाहिजे. सावंतवाडीच्या तरुणांना दोन हातांना रोजगार मिळणं काळाची गरज आहे. त्यांना सगळ्यांना लक्षात आल्यानंतर ही सर्व तरुण मंडळी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीकडे ओढ वाढलेला आहे. प्रतीकजी बांदेकर यांच्या समवेत असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केलाय. ते आपल्या वॉर्डमध्ये म्हणा किंवा आपल्या एरियामध्ये खूप चांगलं कार्य करतात. असंख्य लोकांना त्यांनी आजपर्यंत खूप मदत केलेली आहे. मला असं वाटतंय की प्रतीक सारखे असंख्य मुलं ही आमच्या पक्षाकडे वळण्याचा दृष्टिकोन आता वाढलेला आहे आणि आजपर्यंतच्या इतिहासात या जिल्ह्याचे खासदार म्हणा, आमदार म्हणा, संपूर्ण यंत्रणा ही भाजपच्या बाजूने आजपर्यंत दिसली आणि पुढे सुद्धा भारतीय जनता पार्टी या नगरपालिकेवरती येणार याची खात्री आम्हाला आजपासून वाटायला खूप सुरुवात झालेली आहे. कारण पुढील काही दिवसात खूप चांगले चांगले चेहरे भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याची चिन्ह आहेत. कारण भारतीय जनता पार्टी ही मोदी साहेबांच्या दृष्टिकोनातनं वाढणारी पार्टी आहे. त्यामुळे आपल्या या पक्षाला उभारी देण्यासाठी सर्व मंडळींचं मी स्वागत करतोय. पत्रकार बांधवांना माझा एकच विनंती आहे की प्रवेश हे होतच राहतील किंवा असंख्य गोष्टी होत राहतील. कोणताही प्रश्न समोरच्या व्यक्तींना वाईट वाटेल असा विचारू नये. आपण सावंतवाडी डेव्हलप कशी व्हायला पाहिजे याच्यावर तुम्ही मला प्रश्न विचारा. मी पहिल्या दिवसापासून हेच सांगितलं. तिकडे प्रवेश झाला म्हणून इकडे प्रवेश झाला अशी बातमी लावू नये आणि हे तुम्ही छापून आणा. विशाल परब पहिल्या दिवसापासून एकच वाक्य असतं की समोरच्या व्यक्तीने बोललं म्हणून आपण त्याच्यावर बोललंच पाहिजे, असं कुठे लिहिलेलं नाही आहे. ते पण आमचे केव्हा तरी मित्र होते. परंतु पक्ष म्हटल्यानंतर भारतीय जनता पार्टी कशी वाढणार? आम्ही मोदी साहेब किंवा सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या किंवा चव्हाण साहेब किंवा राणे साहेबांच्या मताप्रमाणे आम्ही सर्वजण वागत असतो.
आणि आपल्या सावंतवाडीचा विकास होणं काळाची गरज आहे। या प्रेमापोटी ही सर्व मंडळी आपल्याकडे आलेली आहे। थोड्या दिवसामध्ये असंख्य लोक येण्याची चिन्ह आहेत। ज्यांची इच्छा आहे त्यांना आम्ही स्वागत करू। आणि माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता, मला अभिमान आहे की सन्माननीय नाईक साहेब किंवा आमचे बेग साहेब ही खूप जुनी माणसं आहेत, म्हणजे आम्ही लहान असल्यापासून पाहतोय। यांची त्यांच्या वॉर्डमध्ये ताकद आहे आणि त्यांनी कार्य केलंय। त्यामुळे 25-30 वर्ष त्यांनी नगरसेवक म्हणून भूषवलेलं आहे। अशी लोक आमच्या सोबत आहेत। मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीचा सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे या ठिकाणी चांगल्या प्रकारे निवडून येतील। अजून इलेक्शनला वेळ आहे, आचारसंहिता लागलेली नाही। त्यामुळे आपण तुम्हाला सर्वांना विनंती करतोय की बातमी देत असताना प्लेन आणि चांगली द्या। कोणाचं मन दुखवेल असं काही देऊ नका। सर्वांनी हेडिंग चांगलं द्या। सावंतवाडीच्या विकासासाठी सर्व मंडळी आमच्याकडे आलेली आहे। धन्यवाद। पालिका निवडणूक स्वबळावर भाजप लढणार आहे का? आता आमचे या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, राणे साहेब, ही सर्व मोठी माणसं आहेत, तिथे बसलेली आहेत। ती लोक ठरवतील। आम्ही सैनिक आहोत, सगळे आम्ही सैनिक आहोत। ते जसा आदेश देतील तसं आम्ही कार्य करणार। तुमच्या माजी शहराध्यक्षांनी काल प्रवेश करताना एक आरोप केला, काही जण पक्षामध्ये संघटना चांगली आहे तर मग लावालावी करण्याचा प्रयत्न करतात। मी पाहिली नाही, ती पाहतो आणि तुम्हाला सांगतो। महिला थेट नगराध्यक्ष पदाचं आरक्षण पडलं आहे। राजघराण्याकडून हाक देण्यात आली आहे की स्वतः थेट भाजप म्हणा की सर्वांना की आम्हाला नेतृत्व करायचं आहे 30 वर्षानंतर संधी द्यावी। विशेषतः भाजपचे ते प्रदेश युवक उपाध्यक्ष आहेत। तुम्ही पण त्या पदावर पूर्वी होता, आता युवा नेतृत्व म्हणून काम करता। रवींद्र चव्हाणांचे खास जवळचे आहात आणि मुख्यमंत्र्यांचे पण। राजघराण्याच्या हाकेला ओढ येईल का भाजप? बघा, आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये विशाल परबही मोठा नाही किंवा कुठलाच व्यक्ती मोठा नाही। तो छोटा कार्यकर्ता आमच्या चव्हाडी साहेबांसारखा जरी असला आणि त्यांनी कार्य चांगलं केलं तर प्रत्येकाला भारतीय जनता पार्टी सामावून घेते। आणि तिकीट देणं किंवा पक्षामध्ये कोणाला काय बनवावं हे प्रदेशचं कार्य असतं आणि वरिष्ठ लोक ठरवतात। आम्ही ठरवू शकत नाही कोणाला तिकीट द्यायचंय, कोणाला नगराध्यक्ष करायचं। आम्ही खूप लहान माणसं आहोत सगळे, त्यामुळे वरिष्ठ लोकच ठरवतील, तो निर्णय आम्हाला मान्य असेल। त्यांनी एक आव्हान दिलं होतं की हिंमत असेल तर आमच्या तालुका क्रमांकाला फोडून दाखवा। ते आव्हान कुठेतरी भाजपनं स्वीकारलं अशी चर्चा आहे। आमच्यापर्यंत काय रुपेश रावळ बोलले नाही, ते बोलल्यानंतर तुम्हाला नक्की उत्तर देतो। काय कळालं नाही अजूनपर्यंत त्यांनी बोलल्यानंतर। पण आम्ही पहिल्यांदाच सांगितलं की कुठल्या पक्षावर बोलण्यापेक्षा आपण सावंतवाडी शहरासाठी आपण काय करूया असं प्रत्येकाने जर ठरवलं। आज आपल्याकडे इकडे कचऱ्याचा ढीग आहे, तो कसा क्लिअर होईल, तिथे चांगलं कसं होईल। आपण पुणे, बारामती किंवा असंख्य नगरपालिका आहेत बघा, पाहिल्यानंतर तशा प्रकारे आपली नगरपालिका कशी होईल हे आपण पाहूया। आपण तो काय बोलतो, हा काय बोलतो, त्यापेक्षा प्रत्येकाने जर ठरवलं की बाबा मी या सावंतवाडीचा विकास करणार आहे, इथे काहीतरी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे। आपण अनेक वर्ष तोच तलाव बघतो, तोच कठाडा बघतोय, तेच हॉस्पिटल बघतोय, ते बंद होणं काळाची गरज आहे। आणि आपल्याला काहीतरी बारामतीच्या स्पर्धेमध्ये जायचं आहे किंवा पुण्याच्या स्पर्धेमध्ये यायचं असेल तर एकामेकावर आरोप करण्यापेक्षा प्रेमाच्या भावनेने मैत्रीपूर्वक लढत होत असेल तर आपण कुठेतरी चांगल्या परिस्थितीवर येऊ शकतो असं मला वाटतंय।